गोष्टी आहेत हे प्रेमात पडल्यावरच कळतं. एवढं कसं माहिती तुला प्रेमाबद्दल? का कधी केलेस प्रेम कोणावर? उगाच मजाक करू नका आता. व्हेरी सिरियस करून बघ. आजच्या एपिसोड मध्ये इथे आता लावण्या नाटक करत असते रडण्याचं. ती ईश्वरीला म्हणत असते की ईश्वरी, मला माहिती आहे तुला माझा खूपच जास्त राग आलाय. मी जे काही बोलते ते सगळं तुला नाटक वाटत असेल, पण मी खरंच सांगते, मी मनापासून तुझी माफी मागते. मी जे काही वागले ते अत्यंत चुकीचं होतं आणि त्याची मला जाणीव आहे. प्लीज मला एकदा माफ कर. तेव्हा इथे अर्णव म्हणत असतो की लावण्या, बाद झाली तुझी नाटकं. आता जास्त नाटक करू नकोस. तू आत्ताच्या आता इथून निघून जा. मला तुझं तोंड सुद्धा बघायची इच्छा नाहीये. तेव्हा लावण्या म्हणत असते, यार जाणारच आहे मी, फक्त या घरातूनच नाही तर या जगातून जाणार आहे, असं लावण्या म्हणते. तेव्हा मामी म्हणते, अरे अर्णव काय बोलते लावण्या, प्लीज तू तिला थांबव आणि तिला माफ करून टाक बरं. तेव्हा इथे ती काहीतरी जीवाचं बरं वाईट करून घेईल असं मामी म्हणत असते. तेव्हा अर्णव म्हणतो, मामी तिला जे काही करायचंय ते करू दे, मला काही फरक पडत नाहीये. ती जे काही वागले ते अत्यंत चुकीचं आहे, माफ न करण्यासारखं आहे. त्यामुळे तिने काहीही केलं तरी मला फरक पडत नाही. तेव्हा इथे ईश्वरी म्हणते, नाही अर्णव सर, एक मिनिट थांबा, तुम्ही लावण्या मॅडम यांना माफ करा. तेव्हा मामा म्हणतात की ईश्वरी, लावण्याने जी काही चूक केली ती माफ करण्यासारखी नाहीये. तेव्हा इथे आकाश म्हणत असतो, नाहीतर काय वहिनी, लावण्याने जे काही केले ते एक प्रकारचं क्राईम आहे. तुला माहिती आहे का, ती चूक माफ करण्यासारखी नाहीच आहे. तेव्हा ईश्वरी म्हणते, मला माहिती आहे लावण्य मॅडम खूपच जास्त चुकल्यात. त्यांनी जे काही केलंय ते अत्यंत चुकीचं आहे, पण त्यांना त्यांच्या चुकीची जाणीव आहे आणि म्हणूनच ते इथे सगळ्यांसमोर त्यांची माफी मागायला सुद्धा आल्यात ना. आणि त्यांनी जे काही केलं अर्णव सरांवरील प्रेमासाठी केलं. मार्ग चुकीचा होता, पण तरी सुद्धा अर्णव सर तुम्ही त्यांना माफ करून टाका. तेव्हा इथे अर्णव म्हणत असतो, बघितलंस लावण्या, हा आहे फरक तुझ्यामध्ये आणि ईश्वरीमध्ये, म्हणून मी ईश्वरीची बाजू घेत असतो. आता इथे मी सिंदूर म्हणते म्हणून मी तुला माफ करतोय, नाहीतर मी कधीच तुला माफ केलं नसतं. ही गोष्ट लक्षात ठेव, असं अर्णव लावण्याला म्हणतो आणि सरळ तिथून निघून जातो. तेव्हा लावण्या रडायचं नाटक करते. ती म्हणते, यार प्लीज प्लीज माझं ऐकून घे. त्यानंतर प्रेक्षकांनो, लावण्याला इथे आता ईश्वरीने माफ करायला सांगितलेलं असतं. ही गोष्ट अर्णवला काही पटलेली नसते. अर्णवला वाटत असतं की मी सिंदूर सडनली का बदलली. तिने इथे लावण्याला माफ का करायला सांगितलं. लावण्याने जी काही चूक केली होती ती कुठली साधारण चूक तर नव्हती. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे अर्णव म्हणत असतो की मी सिंदूरला विचारतो तिने का असं केलं, का ती सडनली बदलली. तेवढ्यातच तिथे ईश्वरी येते. ईश्वरीला माहिती असतं की अर्णवला माझा निर्णय हा